फलटण येथील मयत डॉक्टर तरुणीला न्याय मिळावा या मागणीसाठी फलटण या ठिकाणच्या मालोजी निंबाळकर यांच्या पुतळ्यापासून फलटण पोलीस ठाण्यावर सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये दीपक केदार सुद्धा सहभागी झालेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे, मोर्चा काढावा लागतो। मोर्चा काढायची वेळ पडली हेच असणारं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। या महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाहीत, त्यांच्यावरती अन्याय केला जातो, अत्याचार केला जातो आणि ते मेल्यानंतर त्यांच्या अस्तित्वात नसल्यावरती त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातात आणि प्रकरण बदनाम करून न्यायच द्यायचा नाही। कुणाचा दबाव आहे? सरकारची मानसिकता न्यायाची का नाही? राज्याची पोलीस न्याय का देत नाही? एसआयटीचं ढोंग केलं जातंय। आंदोलन केल्याशिवाय एसआयटी लागू होत नाही, मागणी केल्याशिवाय यंत्रणा लागू होत नाही। हे कशासाठी, कुणासाठी आणि कुणाला वाचवण्यासाठी? या ठिकाणी संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। महाराष्ट्राची पोलीस आणि महाराष्ट्राची सरकार ही क्लीन चिटच्या भूमिकेत आहे, त्यामुळे सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे। यासाठी हे आंदोलन आहे, मोर्चा आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरून पोलिसांना जाब विचारायला आलोत की आतापर्यंत तिने लिहिलेल्या नावाचा लोकांना अटक का केलेलं नाही। दादा, याआधीच तिने अशा संदर्भामध्ये दबाव येतो या बाबतीमध्ये पत्र लिहिलेलं होतं, वेळीच दखल घेतली असती तर अशी घटना घडली नसती। नाही, नसती घडली ना, पण त्या ठिकाणी दखल घेतली नाही, त्याला दबाव होता। दखल न घेण्यासाठी सुद्धा दबाव होता। आज तिला जवळपास 135 पोस्टमार्टम तिच्याकडून 16 महिन्यात करण्यात आले। तिला प्रशासन लेवलवरती त्रास देण्यात आला, राजकीय स्तरावरती त्रास देण्यात आला आणि तिचं वैयक्तिक त्या ठिकाणी त्याच्यावरती बलात्कार सुद्धा करण्यात आला। हे अतिशय गंभीर आहे आणि त्याच्यामुळे दखल न घेतल्यामुळे तिचा बळी गेलाय। जे जबाबदार आहेत ते अटक झाली पाहिजे। या प्रकरणामध्ये जेही जबाबदार आहेत, दोषी आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी दीपक केदार यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदार सह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, फलटण। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।